36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये 2021 या वर्षी भारतीय दंडविधान कलम 376, 376I, 376N, 363/366 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट अमोल देशपांडे यांनी केसचा कारभार आपल्या हाती घेतला. त्या केसमध्ये सर्व साक्षीदारांच्या उलट तपास घेऊन पक्षकारांचा बचाव आणि कोर्टासमोर आपली पक्षकारांच्या वतीने घडलेले गुन्ह्याचे गांभीर्य कोर्टासमोर आणून दिले. त्या गुन्ह्यामध्ये 20 वर्षांची शिक्षा आणि जोपर्यंत व्यक्तीचा नैसर्गिक शेवट होत नाही तोपर्यंत कारावास असलेल्या शिक्षेमध्ये ॲडव्होकेट अमोल देशपांडे यांनी पक्षकारांच्या वतीने पुराव्यावर युक्तिवाद करून जिल्हा न्यायालयाच्या मार्फत निर्दोष मुक्तता मिळवून दिली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल सुरेश देशमाने. मी नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रॅक्टिस करतो. माझ्याकडे नाशिक जिल्ह्यातील तालुका सिन्नर येथील अतिशय चर्चेत असलेली केस ही माझ्याकडे आलेली होती आणि या केसमध्ये माझ्या आशिलांवरती अतिशय गंभीर गुन्हा ठेवण्यात आलेला होता आणि त्यामध्ये माझ्या आशिलांवरती पोक्सो कायदा कलम 4812 यासोबत भारतीय दंड संहिता 363, 376(2), 376(1), 376J, 376N, 366A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सदर गुन्ह्यामध्ये कमीत कमी 20 वर्ष असलेली शिक्षा आहे आणि त्यासोबतच जास्तीत जास्त अर्थात जोपर्यंत व्यक्तीचा शेष हा नैसर्गिकरित्या असतो तोपर्यंत कारागृह असे शिक्षा असलेल्या सदर गुन्ह्यामध्ये मी सर्व साक्षीदार तपासून माझा बचाव हा न्यायालयासमोर मांडून त्याप्रमाणे युक्तिवाद केला आणि सदर आशिलाला या आरोपीला मी निर्दोष मुक्त केलेला आहे. सदर केस चालवताना आम्हाला माझ्या आशिलाला व तसेच मला देखील खूप अडचणींना सामोरे जावं लागले, कारण माझ्या आशिलाला मेहरबान न्यायालयाने बरेच दिवस त्यासोबतच ट्रायलच्या दरम्यान देखील UTP ठेवून केस चालवण्यासाठी पुढाकार घेतलेला होता. UTP अर्थातच अंडर ट्रायल प्रिझनर. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्व केस चालवून आज रोजी केस ही संपवलेली आहे आणि माझ्या आशिलाला निर्दोष सोडलेले आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक.